नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अंजुरगाव खाडी, कालवारणगाव, छोटी देसाई, मोठी देसाई खाडी, आलिमघर, दिवाखाडी, मानेरे गाव या ठिकाणी हातभट्टी केंद्रावरती छापे टाकले। या मोहिमेमध्ये कारवाईमध्ये 12 गुन्हे नोंदवले असून यामध्ये एकूण 21,88,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यांमध्ये 55,200 लिटर रसायन, 35 लिटर गावठी दारू, 2 डिझेल इंजिन तर इतर हातभट्टी साहित्याचा समावेश आहे। नाशवंत मुद्देमालाचा जागीच नाश करण्यात आला तर 2 डिझेल इंजिन जप्त करण्यात आले आहेत। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय आयुक्त प्रदीप पवार यांनी अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, ठाणे व डोंबिवली विभागातील निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली आहे, असे कोकण उपायुक्त श्री पवार यांनी कळवले आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। व्यास क्रिएशन आणि राधनी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सव 2024 साजरा करण्याचे यंदाचे 7वे वर्ष आहे। पुस्तक वाचन करणे, त्याची गोडी लागणे, पुस्तकांवरती प्रेम जडणे हे एक विलोभनीय वास्तव्य आहे आणि हे प्रत्येक सुजाण व्यक्तीच्या नशिबी असावे, म्हणून व्यास क्रिएशन दरवर्षी पुस्तक आदान प्रदान महोत्सव आयोजित करतो। तुम्ही वाचलेली पुस्तके देऊन दुसरी उपलब्ध असलेली पुस्तके न वाचलेली पुस्तके घ्यावी, असाच असतो हा पुस्तक मेळावा। तसेच या आदान प्रदान महोत्सवानिमित्ताने एक दक्षता पर्यावरणाबद्दल जागरूकता असावी हे अध्यारूत केले जाते। पुस्तके वाचा, झाडे जगवा हा संदेश दिला जात आहे। व्यास पब्लिकेशनची ही अशी धारणा आहे। त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये वेद अकॅडमीतर्फे पुस्तकांचं अभिवाचन केलं। राधनी सभासह संगीत, कराओके सादर करतील, तर सायंकाळी 4च्या सत्रामध्ये प्रमुख पाहुणे डॉक्टर श्रीधर ठाकूर, डॉक्टर सोमन नवलकर, एकनाथ आव्हाड आणि रेखा मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये प्राचार्य अशोक भावगे यांच्या बालकट्टा, जीर्ण पाचोळ्याचा आक्रोश आणि करुणेची नीलभुलाई या 3 कविता संग्रहाचा, तसेच चारुशीला भामरे लिखित सफर समुद्राची आणि महाराष्ट्रातील लोककथा आणि संध्या सावंत यांचे जंगलातील चोरी या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। जीवाच्या बल्यात ही मंडळी काम करतात, पुस्तकांना सांभाळतात, समाजभान जपतात। त्याचप्रमाणे माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि असं एक मोठं नाव दुःख वाटायला येते, अचानक येते वाटायला आणि माणूस अनेक हतबल होऊन जातो।
मग मला अशा वेळी ना रिरूप नावाचं एक संकल्पना फार महत्वाची वाटते. तुम्ही तर कोरडत नाही आपल्यावर किंवा तो सांगत नाही, अरे काय चुकीचं वागतोस, मी सांगितलंय की कविता आलेल्या आहे, मुलांपुढे देण्यासारखे किती कविता आलेल्या आहेत. इथे समोर बसलेले माझे मित्र आहे सतीश सोळंकर सर, त्यांचं एका कवितेचं पुस्तक असते की मुंगीने एकदा केला नाच तिला मिळाले पैसे 5. मुंगीने एकदा केला नाच तिला मिळाले पैसे 5. एका पैशाचे आणले पीठ. घुंगरू म्हणाले नाच नाच पुन्हा मिळतील पैसे 5, पुन्हा मिळतील पैसे 5. इतकी सहजता, इतकं ते काय म्हणतात त्याला लयबद्धता जेव्हा येते तेव्हा ती कविता लहानांनाच काय मोठ्यांना आकर्षित करते. मला वाटतं कविता विषय आहे नाच, की जे मुलांच्या मनात प्रश्न आहेत ते आज या आयटीच्या युगामध्ये जातं. कारण समाजाचा त्या साहित्याकडे बघण्याचा रोख. आपण वर्तमानपत्र रविवारचं उघडा, 4 प्रौढ साहित्याच्या पुस्तकांची परीक्षणं असतील, पण बाल साहित्याला एखादा छोटासा कोपरा, छोटस काहीतरी चौकट दिलेली असते. तर असं का होतंय याचं उत्तर तुम्ही आम्ही शोधलं पाहिजे. जेव्हा आपण महिन्याचं किराणाचं बिल तयार करतो की दुधाचे एवढे पैसे, लाईट बिलचे एवढे पैसे, मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही पुस्तकासाठी सुद्धा छोटी ठेवली पाहिजे. मग ती 100 रुपयाची का असे ना, पण दर महिन्याला 100 रुपयाचं पुस्तक आणून ठेवा. तुम्ही म्हणता की आमची मुलं वाचत नाही, याचा एकदा चमत्कार करून पहा. तुम्ही मुलांसोबत वाचन करा, त्यात एखादी कविता वाचून दाखवा, त्याला ती आवडलेली असेल तर नकळत दुसऱ्या दिवशी तो पुस्तक हातात घेईल, त्याच्या पुढची कविता तो वाचायला. एखादी गोष्ट वाचून दाखवा. मुलांसोबत वाचन करणं हा काय प्रकार असतो हे आता आपण पालक विसरलेलोच आहोत. आपण म्हणतो हे घे पुस्तक घे आणि तू वाचत बस, आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये गुंतत जातो, गुंग होतो. मुलगा सुद्धा त्या मोबाईलकडे डोकावतो आणि त्याला सुद्धा मोबाईलच हवा असतो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी पुलाखाली बेकायदा वाहने उभी राहू नये, तसेच नागरिकांना चालणे व्यायामासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे 7 वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेने नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शनपर्यंत उद्यान उभारले आहे. या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, क्रीडापटू येथे खेळण्यासाठी येत असतात. या उद्यानामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, क्रीडापटू येथे येत असतात. परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आता हे उद्यान डम्पिंगचा भाग झाल्याचं चित्र आहे. मार्गरोधक, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, कारवाई केलेले फलक अशा विविध वस्तू येथे साठवल्या जात आहेत. भंगार वाहनं, महापालिकेची वाहनं देखील येथेच उभी असतात. त्यामुळे एकेकाळी हिरवाईने नटलेला हा परिसर आता कचरा भूमी ठरू लागल्याचं दिसू लागल्याचं चित्र आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनी उड्डाण पुलाखाली पूर्वी अनधिकृतरित्या शेकडो दुचाकी, कार, अवजड वाहनं उभी करण्यात येत होती. तसेच या वाहनांच्या मागे गर्दुल्ले दारू किंवा अंमली पदार्थाची नशा करत होते. त्यामुळे परिसराची रया निघून गेली होती. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. हा प्रकार रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 2017मध्ये PPP तत्वावरती या भागाचा विकास करण्यास सुरुवात केली होती. महापालिकेने या पुलाखाली सायकल ट्रॅक, चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, दोन्ही बाजूंनी रोपांची हिरवळ अशा सुविधा निर्माण केल्या होत्या. त्यामुळे या परिसराचा अक्षरशः कायापालट झाला होता. पाचपकाडी नितीन कंपनी कॅडबरी खोपड भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी विरंगुळ्यासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली होती. येथे जवळपास कुठेतरी उद्यान अथवा मोठी बाग नव्हती. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जाते होते. परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.